कोणत्या महाराजाची दीक्षा घेतलीये का? आई पण हे खूप सॉलिड आहे सगळं. काय सगळं सांगा ना मला, बोला ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सुद्धा, घरच्यांसमोर तुझी लाज जाऊ नये याची मला काळजी वाटते. म्हणून जेजुरीतल्या देवघरातला देव्हारा तू हलवलास त्याचीही तुला शिक्षा आहे हे मी तरी कुणाला सांगणार नाही. आणि तूही कुणाला सांगू नयेस असं मला वाटतं. पण तरी सुद्धा हे व्रत तू का करतेस ह्याचं कारण मात्र तुझं तुला ठरवायचंय. मग तुम्ही आता कधीच बोलणार नाही? काय शोधताय आई? अगं माझ्या बच्चा, माझ्या लेकरा, हो तूच 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 ग तूच. अगं कसं आहे ना, अक्षयला बरं वाटावं, तो चांगला व्हावा म्हणून करते हा मी हे सगळं. त्याची ती आई आहे ना मृदुला, तिने नाही का नवस बोलला होता, हो की नाही? हो की नाही? तसाच नवस मी सुद्धा बोलले. हो पण मी ना हे असं कपड्यांचा नवस पहिल्यांदाच ऐकला होता. मला जर कळलं असं ना तर मी पण नवस बोलले असेल, छान असा इव्हिनिंग गाऊन वगैरे घालण्याचा. ए हुशार मुली, कपड्यांचा नवस नाही बोलले मी, अक्षयचा जीव वाचावा म्हणून नवस बोलले. हा अक्षय भाऊजींवर इतका जीव आहे तुमचा? हो खूप आहे, खूप जीव आहे अक्षयवर. अय्या किती छान आहे सगळं. हो की नाही? मस्त आहे की नाही? हा एवढ्या चौकशा पुरे, कामाला लाग जाते. आई तुमच्यासाठी छान कॉफी आणलीये, तुम्हाला हवी तशी घोटून घोटून. बघा ना किती छान वास येतोय कॉफीचा. तुपात तळलेलं काहीही खायचं नाही, शिजवलेलं काही खायचं नाही, फक्त चुलीवर भाजलेलंच खायचं. काय काय झालं? अय्यो किती छान वास येतोय कॉफीचा. तुम्ही हे असं का तोंड बंद करताय? कारण माझ्या तोंडात खूप शब्द आलेत आणि साचलेत, ते जर का बाहेर पडले ना तर वाट लागेल म्हणून म्हणते. मग एक काम करा, नाही ही कॉफी घ्या आणि पटकन पिऊन टाका. कॉफी सोबत ना शब्द पण घेऊन टाका, इझी पडेल ना तुम्हाला. मांसाप्रमाणे मी चहा कॉफी पण नाही ग पिऊ शकत. असं पण असतं का? असंच आहे, पणती नसते डोळ्यासमोर अशी. नको तू घेऊन जाय. ऐका ना, असं करा, कॉफी आहे ना तुम्ही पिऊन टाका, कोणाला कळणार आहे. एरवी नाही का तुमचा उपास असला की कसं तुम्ही चोरून चोरून खाता. उपासाला मी चोरून चोरून खाते हे माहितीये तुला. हा आणि काही नको, मी घेऊन घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा. चिमटा का काढला ताई? जाऊ दे, ही कॉफी आता मीच पिऊन टाकते. बाहेर जाऊ ना, नाहीतर. आणि प्रायश्चित्त म्हणून रोज खाली जमिनीवर झोपायचं. जमिनीवर? पहाटे 4 वाजता उठायचं. 4 वाजता? आणि थंड पाण्याने आंघोळ करायची. माई थंड. आणि मी सांगितल्याप्रमाणे जप करायचा. हे बघ वसुधा, तुझा जीव वाचावा ना म्हणून मी तुला हे व्रत सांगते. तिसरी पंक्ती लागू नये तुझ्या नावाची म्हणून मी तुला हे व्रत सांगते. तेव्हा हे व्रत प्रामाणिकपणे कर. काय जप करशील? काय जप? मी काय सांगितलंय? पंटी 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 पंटी. घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात. ही माझी सून माझी चेष्टा करते. काय दिवस आलेत रे माझ्यावर परमेश्वरा. 1 नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई. जगातल्या 1 नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई.